ओम श्री गणेशाय नमः. श्री गणेश पुराण क्रीडाखंड अध्याय 73. चक्रपाणीची गोष्ट. पूर्वी मिथिल देशात गंडकी नावाच्या नगरात महाविष्णू भक्त व पुण्यवान चक्रपाणी नावाचा राजा होऊन गेला. त्या राजाची पत्नी उग्रा ही महापतिव्रता स्त्री होती. त्यांना संतती नव्हती. त्या राजाने पुत्रप्राप्तीकरता अनेक उपाय केले, पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही. तेव्हा तो अतिशय निराश झाला व आपल्या प्रधानाला आणि सर्व प्रजेला एकत्रित बोलावून त्यांना म्हणाला, मला संतती नसल्याने मी आता वनवास पत्करून तपश्चर्या करणार व माझ्या जन्माचे सार्थक करून घेणार आहे. इतके भाषण तो करीत आहे, तोच तिथे शौनक ऋषी आले. राजाने त्यांना उच्चासनावर बसून त्यांची मनोभावे पूजा केली. शौनकाचा पूजा सत्कार पूर्ण झाल्यावर ते प्रसन्न होऊन राजास म्हणाले, हे राजा, तुला संतती नाही म्हणून तू नेहमी खिन्न असतोस हे मला माहीत आहे, पण माझ्या आशीर्वादाने तुला एक उत्तम पुत्र होईल. ऋषीचा आशीर्वाद ऐकून राजा व त्याची पत्नी उग्रा दोघे आनंदित झाले व त्यांनी त्यास दंडवत घालून पुत्रप्राप्तीचा उपाय विचारला. त्यावर शौनक त्यांना सांगू लागले, तुम्ही रथसप्तमीपासून 1 महिना सूर्याची उपासना करा. उपासनेस सुरुवात करण्यापूर्वी प्रथम पुण्यह वाचन, नांदीशास्त्र, गणेशपूजन वगैरे करून ब्राह्मणाचे आशीर्वाद घ्यावे. नंतर सुवर्णाच्या कलशावर रविमंडलाची स्थापना करावी. रक्तचंदन व तांबडी फुले यांनी देवाचे षोडशोपचार्य पूजन करावे. नंतर सूर्यदेवतेस 12 प्रदक्षिणा व 12 नमस्कार घालून प्रार्थना करावी. याप्रमाणे नित्यक्रम करून हे व्रत पूर्ण केल्यास तुला पुत्र होईल. शौनकाने सांगितल्याप्रमाणे राजा राणी व्रताचे पालन करीत असता एके दिवशी राणी रात्री निजली असता स्वप्नामध्ये सूर्यनारायण चक्रपाणी राजाचे रूप घेऊन तिजवळ आला व तिला त्यापासून गर्भ राहिला. दुसरे दिवशी राणीने राजास त्याच्या व्रतात ब्रह्मचर्याचा भंग झाला असता पुढे व्रत करणार काय असे विचारले. तेव्हा सूर्यनारायण आपणास प्रसन्न झाला, त्यामुळे खात्रीने पुढे पुत्र होणार असे राजाने राणीस सांगितले. अध्याय 74. सिंधू राजपुत्रास वरप्राप्ती. उग्र राणीला त्या गर्भाचा तेजोदाह सहन होईना म्हणून तिने तो गर्भ समुद्रात नेऊन सोडून दिला. तेव्हा त्या गर्भापासून एक तेजस्वी बालक उत्पन्न झाले. त्यावेळी समुद्राने एका ब्राह्मणाचे रूप घेतले व तो त्या बालकास घेऊन चक्रपाणी राजाकडे आला व राजास म्हणाला, हे राजा, तुझ्या पत्नीने समुद्रात टाकलेल्या गर्भापासून हा तुला पुत्र झाला आहे, त्याचे तू रक्षण कर. राजाने त्या बालकाचे जातकर्म वगैरे संस्कार करून तो समुद्रापासून निर्माण झाला म्हणून त्याचे नाव सिंधू असे ठेवले. राजा व राणीने त्याचे लाडाने रक्तांग असे नाव ठेवले व तो उग्रेच्या पोटी जन्मला म्हणून त्याचे नाव उग्रेक्षण असे ठेवले. तो विप्राच्या म्हणजेच ब्राह्मणाच्या प्रसादाने झाला म्हणून त्याला विप्रप्रसादन असेही म्हणत असत. पुढे हा पुत्र मोठा झाल्यावर एक दिवस आईवडिलास म्हणाला, मला तपश्चर्याला जाण्याची अनुमती द्या. तपश्चर्या करून मी 3 भुवनाचे राज्य संपादन करीन. ते ऐकून राजाने तपश्चर्या करण्यास जाण्याची त्याला आज्ञा दिली. तेव्हा तो एका घनदाट अरण्यात गेला व तिथे सूर्याकडे हात वर करून आणि एका अंगठ्यावर उभा राहून शुक्राचार्याकडून प्राप्त झालेल्या मंत्राचा जप करीत 2000 वर्षे उभा राहिला. त्यामुळे प्रत्यक्ष सूर्यनारायण त्यास प्रसन्न होऊन त्याच्यासमोर उभा राहिला व त्यास म्हणाला, तुझ्या तपश्चर्येने मी प्रसन्न झालो आहे, तरी जो वर तुला पाहिजे तो तू मागून घे. सिंधू सूर्यनारायणाला म्हणाला, तू मला प्रसन्न झाला आहेस तर मला अमरत्व दे. सूर्यदेव सिंधूस म्हणाला, तू अमरत्व मागतो आहेस, पण जो जन्माला येतो त्याला मरण चुकत नाही. तथापि तुला सध्या असलेले देव, देवयोनी, मनुष्य, श्वापदे, नाग यांच्यापासून दिवस रात्री, पहाटे, संध्याकाळी इतक्या वेळी तुला मृत्यू येणार नाही. मी तुला आता अमृताचे भोजन देतो. हे अमृत तू जोपर्यंत तुझ्या उदरात धारण करशील तोपर्यंत तुला मरण येणार नाही. असा वर देऊन सूर्यनारायण गुप्त झाले व सिंधू परत घरी आला. अध्याय 75. सिंधू दैत्याची स्वारी. सिंधू परत आल्यावर राजा चक्रपाणीने त्यास राज्याभिषेक करून तो तपश्चर्येस गेला. राज्यप्राप्ती झाल्यावर त्याने सर्व सैन्य एकत्रित करून तो दिग्विजयास निघाला. एक एक राज्य जिंकून त्याने संपूर्ण पृथ्वी जिंकली. हा त्याचा अलोट पराक्रम ऐकून अनेक दैत्य त्याच्या सैन्यात आले. सर्व पृथ्वी जिंकल्यावर त्याने इंद्रलोक, विष्णुलोक, ब्रह्मलोक इत्यादी जिंकून घेण्याचा विचार केला व त्याप्रमाणे काही दिवस गेल्यावर त्याने दैत्यांचे एक मोठे सैन्य जमा केले व इंद्राच्या अमरावतीवर चालून गेले. तेथे जाऊन सर्व अमरावतीची लुटालूट करण्याची आज्ञा त्याने आपल्या सैनिकांना दिली. आज्ञेप्रमाणे दैत्य अमरावतीची नासधूस लुटालूट करीत आहे हे वर्तमान इंद्रास कळताच तो आपल्या ऐरावत हत्तीवर बसून सिंधू राजासमोर आला.
तेव्हा सिंधूने इंद्रास पाहून तो त्याच्या हत्तीवर धावला व त्याचे ऐरावताचे चारही दात आपल्या हाताने वाकडे केले व त्यास जमिनीवर लोळून इंद्रास धरले. त्यामुळे इंद्र घाबरला आणि सूक्ष्मरूप धारण करून सिंधूच्या हातून निसटून धावत विष्णूकडे आला व त्याने घडलेली सर्व हकीकत त्यास सांगितली. अध्याय 76 सिंधूचे विष्णूशी युद्ध. इंद्राची हकीकत ऐकून घेतल्यावर विष्णूने अमरावतीतून सिंधूस घालवून देण्याचे ठरवले व तो गरुडावर बसून अमरावतीस आला. तेव्हा दैत्याने विष्णू आल्याचे कळताच देवसैन्यावर जोराची शस्त्रवृष्टी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सर्व देव घाबरून इकडे तिकडे पळू लागले. देवसैन्य युद्धभूमी सोडून सैरावैरा पळत आहे हे पाहून विष्णूने आपले सुदर्शन चक्र दैत्य सैन्यावर सोडले. त्या चक्राने राक्षसाची मुंडकी तोडण्यास आरंभ केला व हजारो दैत्य मरून पडले. हा अनर्थ पाहून चंड मुंड इत्यादी महापराक्रमी राक्षस विष्णूवर धावून आले. तेव्हा त्याने गदा घेऊन त्याच्यावर आघात करत चंडमुंडासह सर्व राक्षस सैन्यास मागे परतवले. आपला पराभव होत आहे असे जाणून सिंधू त्वेषाने देवसेनेत शिरला. अध्याय 77 विष्णूचा पराभव. देवसेनेत शिरल्याबरोबर सिंधूने प्रथम इंद्राला एक थप्पड मारून खाली पाडले. नंतर कुबेर, वरुण, यम इत्यादिकांची त्याने इंद्राप्रमाणेच अवस्था केली व विष्णूचे चक्र त्यांच्या हातातून काढून घेतले. तेव्हा विष्णूने सिंधूच्या मस्तकावर आपल्या गदेने प्रहार केला, पण सिंधूने त्याची गदा आपल्या दाताने चावून तिचे चूर्ण केले. हा त्याचा पराक्रम पाहून त्यास विष्णू प्रसन्न झाला व म्हणाला, मी तुझ्या पराक्रमाने संतुष्ट झालो आहे. तुला पाहिजे तो वर मागून घे. तेव्हा सिंधू त्यास म्हणाला, तू युद्ध सोडून माझ्या गंडकी नामक नगरात जाऊन राहा. त्याप्रमाणे विष्णूने केले. त्यामुळे तात्काळ युद्ध समाप्त झाले. त्यानंतर सिंधूने सत्यलोक व कैलासावर स्वारी करून ते जिंकून घेतले व तेथील व्यवस्था पाहण्यासाठी आपले अधिकारी नेमले. इतके झाल्यावर तो आपल्या गंडकी नगरात आला व तिथे विष्णूला व इतर देवांना ठेवून त्यास नगराबाहेर न जाण्याची ताकीद केली. सर्व राज्यभर अशी दवंडी पिटवली की आजपासून कोणीही देव, ब्राह्मण किंवा गायी यांची पूजा करू नये, आपली पूजा करावी. अध्याय 78 देवांची प्रार्थना. सिंधूच्या या बंदीत असलेल्या देवाने आपली सुटका कशी होईल याचा एकत्र येऊन विचार चालविला. ईश्वराला शरण जाऊन त्याची आराधना केल्यास तो प्रसन्न होऊन आपली सुटका करील असे ब्रह्मदेव म्हणाला. त्यावर बृहस्पती म्हणाला, एका विनायकालाच ईश्वर ही संज्ञा आहे. तेव्हा आपण त्याची भक्तिभावाने पूजा केली तर तो आपणास वश होऊन कार्यसिद्धी करील. नंतर त्याने दशभुजा गणपतीची सिंहासनावर आरूढ असलेली मातीची प्रतिमा करून त्या एका मंडपामध्ये स्थापना करून षोडशोपचाराने पूजा केली. तेव्हा त्या मूर्तीतून अत्यंत विलक्षण तेज निर्माण झाले व हळूहळू ते तेज सौम्य होऊन त्यातून विनायक प्रकट झाला व देवांना म्हणाला, तुम्हाला सिंधू दैत्याने पीडा दिली आहे हे मी जाणून आहे. त्या दैत्याचा नाश करून पुन्हा धर्माची स्थापना करण्यास मी लवकरच पार्वतीच्या उदरी मयुरेश्वर या नावाने अवतार घेणार आहे. कृतयुगात मला विनायक म्हणतात. मी त्रेतायुगात मयुरेश्वर नाव धारण करतो. द्वापर युगात गजानन असे म्हणतील व कलियुगात धूम्रकेतू हे नाव मला प्राप्त होईल. अध्याय 79 पार्वतीची तपश्चर्या. कैलास पर्वताचा त्याग केल्यावर भगवान शंकर ऋषीमुनी व पार्वतीसह मेरू पर्वतावर आनंदाने कालक्रमण करत असता एके दिवशी पार्वतीने त्यांना प्रश्न केला की, हे पतिदेवा, आपण सर्व देवामध्ये श्रेष्ठ असल्याने आपणास महादेव म्हणतात. असे असताना आपण नेहमी कोणाची भक्ती करता, तर तो कोण आहे हे मला सांगा. पार्वतीचा प्रश्न ऐकून शंकर तिला म्हणाले, हे प्रिये, हा तुझा प्रश्न लोककल्याणकारक आहे. सत्व, रज व तम या 3 गुणांना जो आपल्या स्वाधीन ठेवतो त्याला गणेश म्हणतात. या परब्रह्म परमात्म्याचे मी ध्यान करतो. जोपर्यंत तू एकनिष्ठेने त्याचे ध्यान करणार नाहीस तोपर्यंत तुला या स्वरूपाचे यथार्थ ज्ञान होणार नाही. मी तुला त्याच्या प्राप्तीचा एकाक्षर मंत्र सांगतो. या मंत्राचा तू 12 वर्षे एकाग्रचित्ताने जप कर, म्हणजे तुला त्याचे स्वरूप ज्ञान होईल. असे सांगून शंकराने पार्वतीस एकाक्षर मंत्राचा उपदेश केला. उपदेश घेतल्यावर पार्वती तपश्चर्या करण्यास मेरू पर्वतावर निघून गेली. 12 वर्षे पावेतो पार्वतीने तप केल्यावर एके दिवशी गजानन तिला प्रसन्न झाला व तिला वर माग असे म्हणाला. तेव्हा पार्वतीने त्याला वंदन करून तू माझ्या पोटी जन्म घेऊन माझा पुत्र व्हावास असा वर मागितला. तेव्हा गजानन तथास्तु असे म्हणून गुप्त झाला. नंतर पार्वतीने आपली तपश्चर्या संपवून ती शंकराकडे आली व तिने गजाननाकडून मिळवलेला वर त्यांना सांगितला. तेव्हा ते म्हणाले, हे गिरिजे, आता तो परमात्मा तुझ्या उदरी खचित जन्म घेणार व दुष्टांचा नाश करून भूमीचा भार कमी करणार. अध्याय 81 गजानन अवतार.
वरप्रदानाने संतुष्ट झालेल्या पार्वतीने एकदा भाद्रपद शुद्ध चतुर्थीचे दिवशी गजाननाची मृत्तिकेची मूर्ती करून तिचे यथाविधी पूजन केले. इतक्यात ती मूर्ती सजीव होऊन पार्वतीपुढे उभी राहिली व तिला म्हणाली, पार्वती, तू ज्याचे चिंतन अहोरात्र केलेस तोच मी, गुणांचा ईश परमपुरुष परमात्मा तुझ्या पुढे अवतीर्ण झालो आहे. सिंधू दैत्याच्या वधासाठी मी हा अवतार धारण केला आहे. इतके बोलून गजाननाने बालरूप धारण केले व तो रडू लागला. तेव्हा पार्वतीला पान्हा फुटला व त्या बालकाला उचलून दुग्धपान करविले. इथेच आपला 81वा अध्याय संपला. हे गणेश पुराण ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांची आध्यात्मिक व सर्वांगीण प्रगती व्हावी ही श्री गजानन चरणी प्रार्थना. प्लीज लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब. थँक्यू.